आज आपण बघणार आहे अर्धा किलो साईचे आपण अर्धा किलो तूप कसं बनवणार आहे याची पारंपरिक पद्धत। नमस्कार, मी चेतना आणि डेअर टू ड्रीम मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। इथे तुम्ही बघताय 15 दिवसाची साय मी साठवून ठेवली आहे। दररोज जर 1 लिटर दूध फुल क्रीम दूध आणून आपण जर आणत असेल तर त्याची इतकी साय 15 दिवसातच आपल्याकडे तयार होते। आता ही साय आपण फ्रीजर मध्ये ठेवतो, म्हणून ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचे त्याच्या 3-4 तास आधी आपण याला चक्क बाहेर काढून ठेवायचं, फ्रीज मध्ये ठेवायचं नाही। त्यामुळे ती अशी सॉफ्ट होते आणि आपल्याला मिक्सर मधून काढायचं असतं, त्यामुळे प्रोसेस सगळ्या पटकन होतात। आता बरेचसे लोक तूप घरी करण्याचं टाळतात कारण खूप भांडे भरतात, ती प्रोसेस खूप लेंदी असते, कंटाळवाणी असते। पण ही जर प्रोसेस तुम्ही फॉलो कराल तर तुमचं तूप अगदी कमी वेळामध्ये आणि अजिबात काही भांडे भरणार नाही। म्हणजे फक्त ज्याच्यात साय जमा करतं ते भांडं, मिक्सरचं एक भांडं आणि ज्याच्यात तूप बनवायचं ते, या 3 भांड्यांमध्ये आपण मस्त चक्क तूप बनवतोय। आता ही साय मी मस्त सॉफ्ट करून घेतली आणि मिक्सरचं भांडं तुम्ही बघू शकता। आता एक मोठं मिक्सरचं भांडं आहे, त्याच्यामध्ये अर्धा याच्यात या भांड्यामध्ये मी अर्धी साय टाकणार आहे। 2च वेळात मी बनवलंय कारण मोठं भांडं आहे। आता सॉफ्ट झालेली साय मी सगळी याच्यात टाकून दिली आहे। आता काय करायचं, पाणी न घालता, ही प्रोसेस खूप महत्वाची, पाणी न घालता 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पाणी घालून फिरवायचंय। तर पाणी न घालता फिरवल्यामुळे काय होतं, त्यातलं पाणी ऑलरेडी थोडंफार आपलं दूध असतंच, त्यामुळे ते एकदा छान असं सेपरेट व्हायला लागतं आधी। आता हे अशा पद्धतीने दिसायला लागले। आता तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाका आणि परत 2 मिनिटं छान मिक्सरला फिरवून घ्यायचं। 2 मिनिटातच तुमचं जे आहे, जे लोणी वेगळं होणार आहे, पाणी वेगळं होणार आहे आणि भरपूर असं लोणी तुम्हाला वर दिसणार आहे। ते छान हाताने आपण पाणी वेगळं करून आपण ज्याच्यामध्ये आपल्याला तूप बनवायचं त्यामध्येच आपण हे काढून घेणार आहे, म्हणजे अजिबात जास्ती भांडे भरणार नाही आणि आपल्याला या प्रोसेसचा अजिबात कंटाळा येणार नाही। आपण घरचं तूप नेहमी बनवायला खूप इच्छा होते, अशा छोट्या गोष्टी आपण जर पाळल्या तर, आणि घरचं खायला कोणालाही आवडतं। आता बघा, हे लोणी आपण सेपरेट केलंय, याचप्रमाणे मी सगळं लोणी काढून घेते। भरपूर असं अर्धा किलो लोणी तुम्हाला दिसतंय आता इथे। आता हे मी 3-4 पाण्याने धुवून घेतो। आता धुवण्याची गरज काय आहे की आपण 15 दिवसाची साय जमवलेली असते आणि त्याला कसलाच वास लागू नये म्हणून आपण हे धुत असतो। मी 3-4 पाण्याने मी धुतच असते। कोणी कोणी मिठाच्या पाण्याने धुतं, पण मी काही मिठाच्या पाण्याने धुत नाही, मी असंच धुत असते। आता हे जे लोणी आहे तुम्ही ॲज अ बटर म्हणून पण यूज करू शकता किंवा मग आपण आता याचं तूप बनवतोय, बघू शकता छान। आता मी मीडियम फ्लेम केलाय आणि एक जाड बुडाची मी कढई वापरते आणि मी मीडियम फ्लेम यासाठी केली की मी सतत तुपाजवळच असणार आहे, मी सतत चमचा हलवत असणार आहे। तुम्ही जर दुसरं काही काम करायला जात असणार तर तुम्ही लो फ्लेम करा आणि तुमचं कुठलंही काम आहे ते करू शकता, मध्ये मध्ये येऊन फक्त चेक करायचं। आता मी छान हलवतेय आणि हलवल्यामुळे फायदा एक होतो की खाली जो ब्राउनिश पदार्थ राहतो आणि वर तूप असतं ना, तर ब्राउनिश पदार्थाला आमच्याकडे बेरी म्हणतात आणि या बेरीचा खूप सुंदर उपयोग, म्हणजे आम्ही हे बेरी थोडंसं तूप आणि गूळ पोळी बरोबर खातो, अत्यंत सुंदर लागतं। नक्की एकदा ट्राय करा। खेड्यागावांमध्ये हा नेहमी खाल्ला जाणारा पदार्थ आहे। तूप केलं तर बेरी अजिबात कोणी टाकून देत नाही, हा अशा पद्धतीने खातात ते। आता बघू शकता तुम्ही, थोड्याच वेळात आपलं तूप होण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, एक मीडियम फ्लेम केल्यामुळे। आता या प्रोसेस पासून सुद्धा आपल्याला 15 मिनिट सहज लागणार आहे, त्यामुळे आपण या प्रोसेस पासूनही हलवायला सुरुवात करायची। आता इथपासून आपल्याला पुढे हलवत राहण्याची खूप गरज आहे, कारण इथूनच बेरी बनण्याची प्रोसेस स्टार्ट होत असते, त्यामुळे नक्की हलवत राहा छान। आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची की तूप नेहमी ब्राउनिश कलर असतो, इथपासून तूप हलवण्याची खूप गरज असते, कारण बेरीची प्रोसेस इथूनच स्टार्ट होत असते। जितकं तुम्ही हलवत राहाल तितकं तूप जास्त निघतं, बेरी कमी निघते, त्यामुळे मस्त हलवत राहायचं आणि तूप नेहमी ब्राउनिश होऊ द्यायचं, त्यामुळे त्याची चव छान येते, रवाळ होतं। अजिबात येलो कलरचं तूप छान लागत नाही, जास्त दिवस ते छान टिकतही नाही। बघू शकता मी सतत हलवल्यामुळे खाली जी बेरी जमा होत होती ती मी सतत चमच्यानी हलवून कमी केली। आता यामुळे माझं तूप जास्ती बनणार आहे, बेरी कमी असणार आहे, कारण मी व्हिडिओचं टायटलच असं ठेवलंय की अर्धा किलो साईपासून आपण अर्धा किलो तूप बनवणार आहे। तर तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला सांगा की किती बनतं, कसं बनतं। आणि हे खरंच खूप छान पद्धत आहे। नवीन जे लोक बनवणार आहे, पहिल्यांदा जरी तुम्ही बनवत असाल तरीही तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही, हे चॅलेंज देऊन सांगते, मस्त तयार होतं, नक्की एकदा ट्राय करा। आता अजून थोडं 5 मिनिटं होऊ देईल, म्हणजे छान ब्राउनिश कलर आलेला आहे, त्याला असं समजलं की मग मी गॅस बंद करणार। आणि तूप नेहमी ना एकतर
काचेच्या बरणीतच ठेवलं पाहिजे आणि नाहीच तर फार फार तर तुम्ही एखादं स्टीलच्या डब्यात वगैरे ठेवू शकता, पण प्लास्टिकच्या याच्यामध्ये कधीच ठेवायचं नाही. आता आपलं तूप रेडी झालंय. आता मी छान कुठल्या एका गाळणीने आपण ते गाळून घेणार आहे. तुम्हाला मला दाखवायचं आहे की किती तूप बनतंय, तर तुम्ही बघू शकता किती तूप बनतंय आणि भरपूर असं तूप बनलंय. कमी अशी बेरी आहे. ही बेरी आता अजिबात फेकून देणार नाहीये. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी गूळ टाकून याच्यात खाणार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि आता तुम्हाला बघू तुम्ही दाखवतेच तुम्हाला कसं छान एकदम मस्त असा कलर आलाय आणि खूप सुंदर खूप प्युअर असं तूप जमा झालंय. आता मी जे हे गाईचं नव्हतं माझ्याकडे, दूध नाही मिळत, मी म्हशीचं दुधापासूनच बनवलंय हे. तुमच्याकडे गाईचं जर असेल तर तुम्ही 20 दिवसाची साय जमा केली तर तुमचं इतकं होईल. तुम्हीही नक्की ट्रिक फॉलो